नियोजन प्राधिकरण म्हणून MMRDAची 1975 मध्ये स्थापना करण्यात आली. त्यानंतर मुंबई आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाची जबाबदारी नियोजन प्राधिकरण म्हणून MMRDAने स्वीकारली. पुढे MMR क्षेत्राची व्याप्ती वाढत गेली. सध्या मुंबई महानगर प्रदेशाचे क्षेत्र सुमारे 6328 चौरस किलोमीटर आहे. त्यात बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, निजामपूर, वसई विरार, मीरा भाईंदर आणि पनवेल या 9 महानगरपालिकांचा अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर, माथेरान, कर्जत, खोपोली, पेन, उरण, अलिबाग, पालघर या 9 नगर परिषदा, खालापूर नगरपंचायत तसेच ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील 1000पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा विकास होत असताना ठाणे आणि नवी मुंबई, रायगडच्या आसपासच्या गावांचाही झपाट्याने विकास व्हावा, तो MMRDAच्या माध्यमातून व्हावा. यासाठी राज्य सरकारने MMRDAची हद्द वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2011 मध्ये यासंबंधीच्या प्रस्तावास सरकारने मंजुरी दिली. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याचा उर्वरित भाग, संपूर्ण पालघर तालुका, रायगड जिल्ह्यातील पनवेल, अलिबाग, खालापूर आणि पेन तालुक्याचा उर्वरित भाग वेगवान विकासाच्या टप्प्यात आणण्यात आला. मात्र व्यापक स्वरूपात पालघर, अलिबाग, खालापूर व पेनमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करता यावा, तेथे आर्थिक विकास केंद्र विकसित व्हावीत, यासाठी त्या टापूचे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून आपली नियुक्ती करण्याचा प्रस्ताव MMRDAने राज्य सरकारासमोर ठेवला होता. MMRDAच्या कक्षा रुंदावल्या तरी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून MMRDAची नियुक्ती केल्यानंतरच खऱ्या अर्थाने MMRDAला विकास साधता येणार आहे किंवा विकास आराखडा तयार करता येणार आहे. त्यामुळे विशेष नियोजन प्राधिकरणासंबंधीच्या प्रस्तावाच्या मंजुरीची प्रतीक्षा MMRDAला होती. ही प्रतीक्षा अखेर 9 जुलैला संपली. राज्य सरकारने 9 जुलैला एक शासन निर्णय प्रसिद्ध करून पालघर, वसई, पेन, अलिबाग आणि खालापूरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून MMRDAची नियुक्ती केली आणि खऱ्या अर्थाने हा भाग MMRDAच्या आधिपत्याखाली आला. पालघर, वसई, पेन, अलिबाग आणि खालापूरसाठी MMRDAची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करतानाच दुसरीकडे राज्य सरकारने पालघरमधून सिडकोला हद्दपार केले. राज्य सरकारने 4 मार्च 2024 रोजी शासन निर्णय जारी करत पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील 720 किलोमीटरच्या कोकण किनारपट्टीवरील 1635 गावांच्या नियोजनाची जबाबदारी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोला दिली होती. यावरून टीका होताच त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. त्यातच आता MMRDAला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमताना पालघर आणि अलिबागमधील 176 गावांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्तीही मागे घेण्यात आली आहे.